अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवारांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे। थेट DGCA म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन या विरोधात FIR दाखल करण्यासाठी रोहित पवारांसह मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अनेक कार्यकर्ते पोहोचले। विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी ही रोहित पवारांसोबत आहे। विमान अपघात प्रकरणात VSR कंपनीवर कारवाई न केल्यानं थेट DGCA विरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय रोहित पवारांनी घेतला आहे। दरम्यान मरीन ड्राइव्ह पोलिसांनी DGCA विरोधात FIR दाखल करून न घेतल्यास बारामती पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा रोहित पवारांनी दिला। या DGCA या अपघातानंतर अजितदादांच्या रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि आता DGCAने VSR कंपनीवर केलेल्या कारवाईनंतर रोहित पवार आक्रमक झाले। ही थेट दृश्य आहेत त्या पोलीस स्टेशनमधून। या क्षणी रोहित पवार पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांबरोबर बोलत आहेत। आम्ही आणलेलं सोबत आमचे काका गेले नेता गेला तुम्ही काय बोला तुम्ही बोला ना हे कशाला बोलतायत मध्ये साहेब पहिली गोष्ट आम्हाला ऍप्लिकेशन द्यायचं अधिकारी साहेब एक ऍप्लिकेशन डोंट टीच अस लॉ विथ अस डोंट टेल अस आम्ही आणलेलं सोबत तुम्ही बोला ना कशाला याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत या क्षणी तिथे उपस्थित असलेले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, काय नेमका संवादाचा अर्थ आहे आणि पोलीस कसा प्रतिसाद देत आहेत रोहित पवारांना? ज्यावेळा रोहित पवारांनी अमोल मिटकरी हे मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले होते त्यावेळा तिथं जे अधिकारी होते त्यांच्याकडून सुरुवातीला FIR दाखल करण्यास नकार देण्यात आल्याची माहिती आपल्याला गुरुप्रसाद समजते आणि त्यावरून रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे दोघंही नेते त्या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। आमच्या घरातला माणूस गेलेला आहे, राज्यातला एक महत्त्वाचा नेता अपघातामध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे याबाबत FIR घेतलंच पाहिजेत अशी मागणी करत रोहित पवार हे आक्रमक झालेले आहेत। आणि त्यानंतर आपण पाहतोय ही DCPची गाडी या ठिकाणी आपण पाहतोय की या झोनचे जे DCP आहेत ते काही वेळापूर्वी दाखल झालेले आहेत आणि सध्या FIRची प्रक्रिया सुरू असल्याचं समजतंय। थेट DGCA वर FIR दाखल करण्यात येत आहे। त्यामुळे नक्कीच सरकार दरबारी पाहायला गेलं तर ही एक मोठी गोष्ट आहे आणि प्रशासनाकडून पहिल्यांदा नकार देण्यात आल्याची माहिती आपल्याला समजते आणि त्यानंतर आत्ता तक्रार दाखल करा असं सुरुवातीला सांगण्यात आलेलं होतं। मात्र रोहित पवार अमोल मिटकरी हे दोघंही FIR दाखल करण्यावर ठाम होते आणि काही वेळातच रोहित पवार असतील अमोल मिटकरी असतील हे दोघेही नेते बाहेर येतील, प्रसारमाध्यमांना ते प्रतिक्रिया देखील। मात्र महत्त्वाचं हेच आहे की VSR कंपनी त्याचे कर्मचारी मालक असतील त्याचबरोबर DGCAचे अधिकारी असतील यांच्यावर प्रामुख्यानं आरोप करण्यात आलेला आहे रोहित पवार यांच्याकडून। पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला माहिती आहे त्यानुसार ही FIRची प्रोसिजर पूर्ण करा अशी मागणी होती आणि अधिकारी तिथं जे उपस्थित होते त्यांच्यासोबत ही वादावादी झालेली आहे। मिटकरी आणि रोहित पवार या दोघांसोबत इतर जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही ते कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। इतर आमदार मात्र कुणी नेते जे आहेत ते उपस्थित नाहीत। मिटकरी आणि रोहित पवार हे दोघंच उपस्थित आहेत। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण याबद्दलचे अधिक अपडेट्स घेत राहू। आता दृश्य पाहतोय आपण पोलीस स्टेशन मधली। आमचे काका गेले नेता गेला तुम्ही काय बोला तुम्ही बोला ना हे कशाला बोलतायत मध्ये साहेब पहिली गोष्ट आम्हाला ऍप्लिकेशन द्यायचं अधिकारी साहेब एक ऍप्लिकेशन डोंट टीच अस लॉ विथ अस दरम्यान अपघाताच्या दिवशीच DGCA कडून VSRला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न होता असाही आरोप रोहित पवारांनी केलाय। हवाई वाहतूक मंत्र्यांनीही VSRला क्लीन चिट दिली होती असं रोहित पवार म्हणतात। VSRच्या प्रमाणपत्रात अनेक त्रुटी सुद्धा आढळल्या असं त्यांचं म्हणणं आहे।
आणि VSRची चूक असेल तर DGCAची त्यामुळे चूक ठरते आणि म्हणूनच DGCAवरती कारवाईचा इशारा रोहित पवारांनी दिला आणि त्यासाठी ते पोलीस ठाण्यात गेलेत. दादांचा घात की अपघात आम्ही खोलवर जाऊन चौकशी करणारच असा निश्चय सुद्धा त्यांनी व्यक्त केला. कि the last regulatory audit carried out by DGCA in the month of February 2025, no level 1 findings were issued. म्हणजे 28 तारखेला 28 जानेवारीला जेव्हा दादांचं शव हे हॉस्पिटलमध्ये होतं, पोस्टमॉर्टम त्यांचा सुरू होता, अख्खं महाराष्ट्र त्या ठिकाणी दुःखाच्या डोंगरामध्ये दुःखात त्या ठिकाणी होतं, तेव्हाच यांनी हा रिपोर्ट काढला आणि ह्याच्यात सांगितलं. नाहीतर तिथं VSRला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न हा 28 जानेवारीला त्या ठिकाणी झाला. विमान हे उडण्याच्या लायक आहे का, त्याला एअरवर्दी सर्टिफिकेट असतं, त्याच्यामध्येच यांना बऱ्याचशा त्रुटी त्या ठिकाणी दिसल्या, एअर सेफ्टीमध्ये दिसल्या आणि फ्लाईट ऑपरेशन्स मध्ये दिसल्या. म्हणजे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज पर्यंत, DGCA पर्यंत जो ज्या विषय घेऊन पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो, तेच विषय यांनी या रिपोर्ट मध्ये घेऊन सांगितले. हो, VSRच्या बाबतीत तिथं नॉन कम्प्लायन्स होता. अरे तुम्ही आता बोलताय नॉन कम्प्लायन्स होता, पण आमचा नेता गेला ना. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत हवाई वाहतूक अभ्यासक आणि तज्ञ रोहित चंदावरकर. रोहितजी, आधी काय कारवाई होते ते आपण बघितलं, मग रोहित पवार आपल्याला सांगतात की या मागण्या आम्ही आधीच करत होतो, आता DGCA कारवाई करतंय आणि मग रोहित पवारांचा एक मुद्दा आहे जो लॉजिकली पटण्यासारखा आहे, हे आधी झालं नव्हतं, हीच तर दावा होता आणि म्हणूनच हे अवॉइडेबल ऍक्सिडेंट होता. आपलं मत? प्रसन्न, रोहित पवार यांचा याबद्दलचा एवढ्या पुरता जो मुद्दा आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. रोहित पवार हे इतर काही जे आरोप करत असतील किंवा इतर काही संशय व्यक्त करत असतील, तो त्यांचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि आमदार म्हणून त्यांचा हक्क आहे, तो ते करू शकतात संशय व्यक्त. त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, कारण त्याच्याबद्दल काही गोष्टीत माझं दुमत आहे. पण DGCA कडून दुर्लक्ष होणे, DGCAनी त्यांचं काम व्यवस्थित न करणे, कारण त्याची कारणं वेगवेगळी आहेत. त्यापैकी एक कारण असं आहे की खूप जास्त हवाई वाहतूक क्षेत्रात झालेली वाढ, तितके तज्ज्ञ उपलब्ध नसणं, गर्दी खूप होणं, खूप विमानं, अति सगळं झालंय, त्याच्यामुळे हे प्रकार होत आहेत. आणि दुर्लक्ष किंवा हेळसांड किंवा निष्काळजीपणा हा जो आरोप आहे त्याच्याबद्दल चौकशी झाली पाहिजे, किंवा ते रोहित पवार जो आरोप करतायत तो योग्य असं म्हणायला जागा अशासाठी आहे बरं की तुम्ही गेल्या काही दिवसातच बघा प्रसन्न, किती जास्त अपघात झाले. म्हणजे अजित पवारांचा अपघात झाल्यानंतर सुद्धा 1-2 ठिकाणी पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होणं, परवा झारखंडमध्ये एक एअर अँब्युलन्स कोसळून त्याच्यात 7 लोक मरणं, काल अंदमान जवळ एक हेलिकॉप्टर पवनाचं पडणं, त्याच्यामध्ये सुदैवाने सगळी माणसं वाचली, पण ते पडलं हेलिकॉप्टर, त्याच्यात बिघाड झाला. थोडक्यात असं की गेल्या एका महिन्यातच 4 वेगवेगळे विमान अपघात किंवा अपघात होत आहेत की काय अशी परिस्थिती झालेली आपण बघितली. अजित पवारांचा दुर्दैवी विमान अपघात जो झाला तो धरला तर 4 घटना एका महिन्यात, अजून 28 तारीख व्हायची, एका महिन्यात 4 हवाई अपघात, हे काही चांगलं नाही भारतासाठी, बरोबर आहे, वाईट गोष्ट. हे कशाचं इंडिकेशन आहे? क्लिअर इंडिकेशन असं आहे की खूप जास्त विमानांची संख्या, खूप जास्त माणसं, खूप जास्त एक्सपान्शन, त्याच्यामुळे मेंटेनन्स नीट न होणं, पुरेसे तंत्रज्ञान नसणं, अन्य काही कारणं. आणि त्याच्यात एक कारण हेही आहे की आर्थिक व्यवहार फार वाढलेले आहेत, त्याच्यामुळे काही गोष्टी अशाच पास करून टाकल्या जातात, त्याला टिक मार्क दिलं जातं, न तपासलं जाता वगैरे, अशा तक्रारी अनेक जण करत असतात. बरं, हा भाग आता असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच मीडियाशी बोलताना अलीकडे म्हणाले, अजितदादांचा अपघात झाल्यानंतर 2-3 दिवसांनी बोलताना, की त्यांनी ते स्वतः सुद्धा 6 वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या हेलिकॉप्टर किंवा विमान अपघातातून वाचले. याचा अर्थ भारतामध्ये प्रसन्न आजचा महत्वाचा मुद्दा, त्याच्याकडे लक्ष वेधतो, त्याच्यावर चर्चा जास्त नंतर झाली पाहिजे की भारतामध्ये विमानांचा आणि हेलिकॉप्टरचा मेंटेनन्स, विशेषतः छोटी विमानं आणि छोटी हेलिकॉप्टर, चार्टर विमानं जी असतात, त्याच्याकडे प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. आणि DGCA ही एक ऑथॉरिटी म्हणून, जसं रस्त्यावरच्या वाहतुकीसाठी RTO असतं, परिवहन खातं असतं, तसं त्यांनी ते वाहनांच्या तपासण्या, तसंच विमानांच्या तपासण्या किंवा हे त्याला सर्टिफिकेशन हे व्यवस्थित होत नाही. त्याच्याबद्दल
आता जाऊन आमदार रोहित पवार यांनी FIR DGCAच्या विरोधात करणं ही एक ऐतिहासिक घटना मला वाटते. बरोबर. त्या अर्थाने पहिली हेडलाईन, मोठी हेडलाईन तुम्ही केली ते योग्यच आहे की हो. महाराष्ट्रातल्या एका आमदारांनी किंवा 2 आमदारांनी, हो एक विधान परिषद सदस्य, एक विधानसभा सदस्य यांनी भारत सरकारच्या नागरी वाहतूक मंत्रालयाच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे हवाई वाहतूक महासंचालनालय विरोधात खरंय. मुंबई पोलिसांमध्ये FIR करणं हिस्टॉरिक अर्थात. म्हणजे हेडलाईन आहे त्याची. तर त्या दृष्टीने मी त्याकडे बघतो. पुढे काय होतं ते बघू. हा कायद्याचा भाग आहे, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, त्याच्यात कायदे तज्ञ बोलतील. बरं. पण चौकशी आणि तपासण्या विमानांच्या हे व्यवस्थित झालं पाहिजे, याच्यात अगदी. काही वाद नाही. धन्यवाद रोहितजी आपल्या या सविस्तर मुद्द्यासाठी, विश्लेषणासाठी. हा अगदी महत्वाचा मुद्दा आहे. आणि